Hello friends, welcome. In last lecture we have done with four limb bones. म्हणजे आपल्या हातातले बोन्स आपण बघितले होते. And today we are going to see the hind limb bones. That is what? आपल्या पायातले बोन्स. एकदा शॉर्ट मध्ये लिहितो मित्रांनो, स्केलेटन. शॉर्ट मध्ये रिवाइज करून देतो. स्केलेटन. Yes. So the skeleton is divided into two parts. Axial skeleton. There are 80 bones in the axial skeleton and appendicular skeleton. So 126 bones are there. So it is divided into two parts only. One is a forelimbs. Forelimbs म्हणजे हा हात आहे मित्रांनो, आपला हाताला फोरलिम्ब म्हणायचं. त्याच्यामध्ये अँड सेकंड वन इज अ हिंड लिम्स. म्हणजे हा पाय मित्रांनो इक्वली डिस्ट्रीब्यूट करा. या ठिकाणी 63 बोन्स आहेत आणि या ठिकाणी पण 63 बोन्स आहेत. असे हे 126 नाही सॉरी फोर लिम्स अँड हिंड लिम्स. याच्यामध्ये 60 + 4 आणि याच्यामध्ये येतात 60 + 2. मग हे 4 कोणते मित्रांनो? गर्डल. आणि हे 2 कोणते मित्रांनो? हे सुद्धा गर्डल बोन्स. मग हे कोणता गर्डल होता मित्रांनो? पेक्टोरल. म्हणजे आपला शोल्डर. लास्ट लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस केला आहे. आणि हा कोणता गर्डल होता मित्रांनो? पेल्विक. सो वी हॅव डिस्कस दिस इन अ लास्ट लेक्चर. पेल्विक गर्डल अँड पेक्टोरल गर्डल. सो टुडे अवर पॉईंट ऑफ डिस्कशन इज अ हिंड लिम्स. आज आपल्याला हिंड लिम्स डिस्कस करायचे आहे मित्रांनो. जर तुम्ही फोर लिम्स पाहिले नसतील तर पहिले तुम्ही फोर लिम्स बघून घ्या, मगच तुम्ही हिंड लिम्स बघा. कारण फोर लिम्स जर तुम्हाला आले तर हिंड लिम्स आपोआप येतील. पहा. So we will start with the girdle bones. Girdle. So this girdle is known as the pelvic girdle or the hip girdle. As this is present in the hip region. So हा आपला पेक्टोरल गर्डल होता, शोल्डर मध्ये होता, शोल्डर गर्डल पण म्हणता. हा हिप रिजन मध्ये म्हणून याला हिप गर्डल म्हणता. आय विल शो यू दिस हिप गर्डल. आय विल शो यू दिस हिप गर्डल. इफ यू विल ऑब्झर्व दिस टॉर्सो, या टॉर्सोला तुम्ही बघा. पहा. तर या ठिकाणी तुम्हाला इथे हे जे दिसतंय हा मित्रांनो पेल्विक गर्डल आहे. हा पेल्विक गर्डल आहे. इकडे एक बोन आहे आणि इकडे एक बोन आहे. देर आर 2 बोन्स. दिस इज अ 1 बोन, दिस इज अनदर बोन. या 2 बोन्सला पहिला मी डिस्क्रिप्शन सांगतो. या बोनला इकडे एक बोन आहे आणि इकडे एक बोन आहे. या बोनला कॉक्सल बोन म्हणता. या बोनला कॉक्सल म्हणता. हे पण कॉक्सल. सो देर आर 2 कॉक्सल बोन्स. आणि या ठिकाणी ते जॉईंट आहे. या जॉईंटला प्युबिक सिम्फायसिस म्हणतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट जॉईंट. यू हॅव टू रिमेंबर. कारण स्केलेटन झाल्यानंतर आपण जॉईंट्स बघणार आहे आणि जॉईंटमध्ये हा पॉईंट खूप महत्त्वाचा असणार आहे. दिस इज अ कॉक्सल बोन. दिस इज अ कॉक्सल बोन अँड दिस जॉईंट इज नोन ॲज द प्युबिक सिम्फायसिस. सो नाउ वी विल सी द डिस्कशन ऑफ दिस हिप गर्डल. त्याच्यामध्ये मित्रांनो कॉक्सल बोन आहे. कॉक्सल बोन इज देअर. आणि हे जे कॉक्सल बोन आहे मित्रांनो, यस. सो देर इज अ कॉक्सल बोन. आणि हे जे कॉक्सल बोन आहे मित्रांनो ते 3 बोन्स पासून बनलेलं आहे. देर आर 2 कॉक्सल बोन्स. कॉक्सल बोन इज फॉर्म बाय फ्युजन ऑफ 3 बोन्स. वेन यू आर अ चाइल्ड, जेव्हा तुम्ही लहान होते मित्रांनो तेव्हा हे कॉक्सल बोन जे होतं त्याचे 3 पार्ट होते. आणि जसं तुमचं एज वाढलं, तुमचं वय वाढलं, म्हणजे एका लहान बाळामध्ये ॲक्च्युली 6 बोन्स असतात. कसं? एक कॉक्सल बोनमध्ये 3 बोन्स असतात आणि ते 3 एकत्र येतात आणि नंतर त्याचं एक कॉक्सल बोन बनतं. बाजूच्या इमेजमध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही कॉक्सल बोनचे 3 पार्ट तुम्हाला दिसतील. मग कॉक्सल बोनचे 3 पार्ट आहे. पण हे लहान बाळामध्ये असतं मित्रांनो. मोठ्या जसं तुमचं एज वाढतं, वय वाढल्यानंतर ते कॉक्सल बोन एकत्र येते. जे बोन्स होते 3, ते 3 बोन्स एकत्र येतात आणि एक सिंगल कॉक्सल बोन तयार होतं. सिंगल म्हणजे एका लेफ्ट साईडला सिंगल, राईट साईडला सिंगल, असे हे 2. मग 3 का 2? लक्षात ठेवा हे 2 आहेत. कॉक्सल बोन 2 आहेत. हे 3 लहान बाळामध्ये होते, चाइल्डमध्ये होते. त्याचे नावं याच्यावर MCQ पण आलेलं आहे. त्याचे नावं होते इलियम, इस्चियम आणि प्युबिस.
3 बोन्स होते मित्रांनो, इलियम, इस्चियम, प्युबिस. इलियम, इस्चियम, प्युबिस. आत्ता लक्षात ठेवणं आवश्यक आहे का? नाही, पण मी तुम्हाला सांगतोय, आपल्याला पुढे बघायचं आहे, पण आत्ता तुम्हाला जर आलं तर फायदा होईल. इलियम, इस्चियम, प्युबिस. सो देर आर 3 कॉक्सल बोन्स, इलियम, इस्चियम, प्युबिस, and these 3 coxal bones are what? They are fused to form the one. These 3 bones are fused to form the one coxal bones. म्हणजे हे 3 बोन्स लहान बाळामध्ये होते जे एकत्र येऊन एक कॉक्सल बोन तयार झालं आहे. तुम्ही परत पहा मित्रांनो, बाजूच्या इमेजमध्ये तुम्हाला 3 बोन्स दिसतील, म्हणजे डाव्या बाजूला 3, उजव्या बाजूला 3, म्हणजे तिन्ही एकत्र होऊन जातात. आणि नंतर तुम्हाला आता पुढच्या इमेजमध्ये दिसेल की 2च कॉक्सल बोन तयार झाले. म्हणजे लहान बाळामध्ये 3 बोन्स होते, पण ते एकत्र येऊन एक कॉक्सल तयार झालं. मग डाव्या बाजूला 3, उजव्या बाजूला 3, असे ते 3 एकत्र येऊन एक, आणि हे 3 एकत्र येऊन एक, म्हणजे इकडे एक आणि इकडे एक, असे 2 कॉक्सल बोन्स आहेत. मग हा होता तुमचा पेल्विक गर्डल. आता आपण पुढे जाऊ मित्रांनो. या पेल्विक गर्डलमध्ये, पेल्विक गर्डलला तुमचा पाय जोडला. युअर लेग इज कनेक्टेड टू दिस गर्डल. युअर लेग इज कनेक्टेड टू दिस गर्डल ॲट द कॅव्हिटी, अँड दिस कॅव्हिटी इज नोन ॲज अ ॲसिटाब्युलम. मित्रांनो, तो ज्या ठिकाणी कॅव्हिटीमध्ये जोडला आहे त्या कॅव्हिटीचं नाव आहे ॲसिटाब्युलम कॅव्हिटी. ज्या ठिकाणी हा गर्डल जोडला आहे, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आपल्याकडे हा टॉर्सो आहे. या टॉर्सोमध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी, here you can observe this is a cavity. In this cavity is known as the acetabulum. आणि हा जो तुमचा थाय बोन आहे, म्हणजे मांडीतला हाड आहे मित्रांनो, आपण पुढे डिस्कस करणार आहे. हे या ठिकाणी या कॅव्हिटीमध्ये कनेक्ट केलं आहे. सो दिस बोन, दिस नेम ऑफ दिस बोन इज अ फिमर. हे फिमर या ठिकाणी कनेक्ट केलं आहे, आणि इथे तुमचा हा पाय जोडलेला आहे मित्रांनो. ही तुमची कॅव्हिटी होती ॲसिटाब्युलम, आणि त्या ठिकाणी हा तुमचा पाय जोडला आहे. मग आत्ता काय बघितलं मित्रांनो तुम्ही? ॲसिटाब्युलम. तसंच तुम्ही इथे बघितलं मित्रांनो. तुम्हाला आठवत असेल ह्या कॅव्हिटीचं नाव काय? मी तुम्हाला जेव्हा हा पेक्टोरल गर्डल शिकवला तेव्हा सांगितलं होतं. काय मित्रांनो? इथे हात जोडलेला असतो आपला, हे ह्युमरस बोन जोडलेलं असतं. काय याचं नाव? ग्लेनॉइड कॅव्हिटी. MCQ आला नीटमध्ये. नेम ऑफ दिस कॅव्हिटी विच इज प्रेझेंट इन द पेक्टोरल गर्डल इज अ ग्लेनॉइड, अँड दिस कॅव्हिटी इज नोन ॲज अ ॲसिटाब्युलम. ग्लेनॉइड ॲसिटाब्युलम. इन ॲसिटाब्युलम दिस फिमर इज फिटेड. आता आपण काय बघितलं मित्रांनो? आत्ता आपण बघितलं आहे आपल्या बॉडीमधला पेल्विक गर्डल. मग आता आपण पुढे जाऊ मित्रांनो. नोट करून घ्या हे. आता फक्त इन लिस्ट मी तुम्हाला फक्त लिस्ट सांगणार आहे बोन्सची. यस, पहा पुढचं बोन फिमर आहे, जे तुमच्या थाय रिजनमध्ये प्रेझेंट असतं. नेक्स्ट बोन इज अ फिमर बोन विच इज प्रेझेंट इन द थाय रिजन. यस, थाय रिजनमध्ये प्रेझेंट असतं. मी तुम्हाला दाखवतो ते बोन कसं आहे. हा तुमचा पूर्ण पाय आहे. दिस इज युअर लेग. तुम्ही बघू शकता हा पूर्ण पाय आहे मित्रांनो. आणि हे जे वरचं बोन आहे हे फिमर आहे. हे फिमर बोन आहे. तुम्ही बघू शकता या टॉर्सोमध्ये हे फिमर बोन आहे. आणि हे जे बोन दिसतंय मित्रांनो हे थाय रिजनमध्ये असतं. आणि हे बॉडीतलं लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन आहे. आय विल राईट दिस. फिमर इज अ, याच्यावर पण MCQ आला आहे. लॉंगेस्ट अँड नॉट ओनली लॉंगेस्ट बट द स्ट्रॉंगेस्ट बोन इन युअर बॉडी. फिमर विच इज दिस इज द फिमर बोन. दिस इज प्रेझेंट इन द थाय रिजन. हे आपल्या बॉडीतलं लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट बोन आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ मित्रांनो. टिबिया अँड फायबुला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्हाला 2 बोन्स दिसतील. या ठिकाणी तुम्हाला 2 बोन्स दिसतील. यस, तर या 2 बोन्समध्ये एक जे आहे ते टिबिया आहे आणि दुसरं जे आहे ते फायबुला आहे. मित्रांनो, तुम्ही बाजूच्या इमेजमध्ये बघू शकता. तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे टिबिया आहे आणि कशा प्रकारे फायबुला आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो. इथे सुद्धा रेडियस आणि अल्ना होतं. इथे सुद्धा टिबिया आणि फायबुला आहे. इथे सुद्धा रेडियस अल्ना होतं. इथे सुद्धा काय? टिबिया आणि फायबुला. पहा बाजूच्या इमेजमध्ये पहा. यस, 2 बोन्स आहे आपल्या ह्या शँक रिजनमध्ये, जिथे आपल्या पोटऱ्या असतात मित्रांनो. त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं एकच बोन आहे, पण तिथे एक बोन नाही आहे. तिथे बाजूला 2 बोन्स असतात. जसे इथे रेडियस आणि अल्ना होते तसे या ठिकाणी, म्हणजे हाताची ॲनालॉजी आणि पायाची ॲनालॉजी हे दोन्ही सेम आहे, होमोलोगस आहे मित्रांनो. जसा तुमचा हात आहे तसाच पाय. सिंगल बोन इथे या ठिकाणी ह्युमरस, इथे फिमर आहे. इथे रेडियस अल्ना, इथे टिबिया फायबुला. या ठिकाणी टिबिया आणि फायबुला तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला अजून एक बोन दिसेल. इथे एक अजून बोन दिसेल. पायाचे बोन्स खूप सोपे आहे मित्रांनो. इथे एक अजून बोन दिसेल. हे पटेला आहे. इथे एक छोटंसं बोन दिसेल मित्रांनो. हे पटेला आहे. पटेला म्हणजे ती तुमच्या गुडघ्याची वाटी जिला आपण म्हणतो ती पटेला.
पहा मित्रांनो, परत एकदा रिवाईज करून देतो. आपण पहिले गर्डल बोन्स बघितले. कॉक्सल बोन होते, तो हिप गर्डल होता, पेल्विक गर्डल. त्याच्यानंतर हे फिमर आहे मित्रांनो, ही पटेला आहे. त्याच्यानंतर खाली 2 बोन्स आहे, ते आहे टिबिया आणि फायबुला. टिबिया आणि फायबुला. त्याच्यानंतर पहा मित्रांनो पटेला. मग हे किती आहे मित्रांनो, आपण एका पायातले बोन्स बघतोय, मल्टिप्लाय बाय 2 करणाऱ्यानंतर. पहा, मग त्याच्यानंतर आपण पुढे गेलो, त्या ठिकाणी येतात टार्सल्स. मित्रांनो, तुम्हाला हातातले बोन्स आठवत असतील, त्या ठिकाणी कार्पेल्स होते, हे पायातले बोन्स आहे, या ठिकाणी टार्सल आहे. हातातल्या बोन्समध्ये कार्पल्स होते, पायातल्या बोन्समध्ये टार्सल आहे. बाजूच्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता टार्सल्स कसे आहेत. यस, मी तुम्हाला पाय पण दाखवतो, पण याच्यात टार्सल्स क्लिअरली दिसत नाही. यस, पहा, हा जो इथला पोर्शन आहे, म्हणजे त्याला कव्हर केलं आहे, हा तुमचा पूर्ण पाय, टिबिया फायबुला पटेला इथे या ठिकाणी. यस, तर तुम्ही इथे बघू शकता, इथे जे बोन्स आहेत, इथे जे बोन्स आहेत, ते सर्व म्हणजे जिथे तुमची टाच असते, टाच आपण त्याला म्हणतो. यस, त्या रिजनमध्ये हिअर यू कॅन ऑब्झर्व दिस बोन्स आर टार्सल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ मित्रांनो. टार्सल किती असतात? 7 असतात. हा एक पॉईंट आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी तुमच्या हातात आणि पायात फरक आहे, तिथे कार्पल या 8 होत्या, इथे टार्सल या किती आहेत? 7. बाकी पूर्ण ऑलमोस्ट सेम आहे. आणि हा एक पॉईंट आहे पटेला. हातामध्ये कुठली पटेला नसते, पायामध्ये पटेला असते. त्याच्यानंतर येतं मित्रांनो मेटाटार्सल. पहा किती सोपं आहे लक्षात ठेवायला. हातात होते कार्पल, पायामध्ये टार्सल. हातात होते कार्पल, पायामध्ये टार्सल. हातात होते मेटाकार्पल, पायात आहेत मेटाटार्सल. प्रत्येक बोटाची जिथून सुरुवात होते तिथून आतल्या बाजूला जे बोन असतं ते मेटाटार्सल आहे. मित्रांनो, एका पायाला 5 बोटं असतात, म्हणून मेटाटार्सल किती येतात? 5 बोटं आहेत म्हणून मेटाटार्सल 5 आहे. फिमर सिंगल आहे, टिबिया फायबुला दोन्ही मिळून 2 आहेत. टिबिया प्लस फायबुला, पटेला सिंगल आहे. हे 7 आहेत, हे 5 आहेत. पहा, परत एकदा सांगतो, दिस इज द फिमर, हे वरचं बोन आहे फिमर, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे पटेला, टिबिया फायबुला, त्याच्यानंतर इथे टार्सल, त्याच्या पुढे मेटाटार्सल. आता मित्रांनो, जसे हातात होते फॅलेंजेस, मग हातातले होते फॅलेंजेस, तसेच पायात सुद्धा फॅलेंजेस असतात. तुम्हाला माहिती आहे की अंगठात एक्सेप्ट थंब, ऑल अदर फिंगर्स are divided into 3 parts, 3 portions, and these 3 portions contain the 3 bones. जसे हातात आपण बघितले होते फॅलेंजेस, तसेच पायात पण फॅलेंजेस असतात. आणि एका बोटात 3 फॅलेंजेस, मग 4 त्रिक 12 आणि थंब मधले 2 म्हणजे 14. म्हणजे फॅलेंजेस किती आहे? 40. पहा मित्रांनो, हा फॅलेंजेस नाव, हा फॅलेंजेस हातात पण आहे, पायात पण आहे. मी तुम्हाला जे बोन्स सांगितले ते तुमच्या एका पायातले बोन्स होते. परत रिवाईज करतो, नाव आणि पोझिशन समजून घ्या, फक्त डिटेलिंगमध्ये जायची सध्या गरज नाही आहे. यस, दिस इज अ फिमर, दिस इज अ पटेला, दिस इज अ टिबिया फायबुला, दीज आर द टार्सल. त्याच्या पुढे मेटाटार्सल आणि वर काय आहेत? फॅलेंजेस. मग हे झाले तुमचे पायातले बोन्स. आपण कॅल्क्युलेशन करू, बरोबर होतं आहे का? 1, 3, 4, 11, 16 and 14 is a 30 bones इंटू असे आपल्याला 2 पाय म्हणजे 60 प्लस गर्डलचे 2 म्हणजे 62 आणि आपल्या हातातले होते 64 म्हणजे किती झाले? 126. मग इथे झालं मित्रांनो तुमचं हे काय संपलंय? या ठिकाणी संपलंय तुमचे बोन्स ऑफ हिंड लिम्स. तुमच्या हिंडलिम्सचे बोन्स मी या ठिकाणी कव्हर केले. मग आपण याच्या पुढे बघणार आहे की हातातले आणि पायातले बोन कंपेअर करून आपण बघणार आहे. यस, मग आज तुमचा स्केलेटन संपतोय मित्रांनो. इथे तुमचा स्केलेटन संपला आहे. पुढच्या पार्टमध्ये मी फक्त कंपॅरिझन करणार आहे. इथे तुमचा स्केलेटन संपला आहे. म्हणजे तुमचे हिंड लिम्स आणि फोर लिम्स. फॅलेंजेसच पहा मित्रांनो किती आहे. एका हातात 14, दुसऱ्या हातात 14, 14 इंटू 2 इज इक्वल टू 28. पायातले 28 इज इक्वल टू 56. सर्वात जास्त बोन्स बॉडीमध्ये जे आहेत ते फॅलेंजेस आहे. 56 फॅलेंजेस असतात. सर्वात जास्त बोन्स म्हणजे 206 मध्ये एक नाव 56 बोन्स. अब तक 56 आहे मित्रांनो. पहा, नाव एकच आहे फॅलेंजेस आणि बोन्स किती आहेत? 56. फक्त फॅलेंजेसच 56 आहेत. आपल्या हातातले आणि पायातले सर्व फॅलेंजेस मिळाले. बरेच मुलं क्वेश्चन विचारतात 6 बोटं असतील, 7 बोटं असतील. जेवढे जास्त बोटं असतील तेवढे फॅलेंजेस वाढतील. आपण नॉर्मल बोटांबद्दल बोलतोय. सो यू हॅव टू रिमेंबर दिस एव्हरीथिंग. सो हिअर वी हॅव डन विथ ऑल बोन्स ऑफ स्केलेटन. आता आपण फक्त एक कंपॅरिझन करणार आहे मित्रांनो हिंड लिम्स आणि फोर लिम्सचे, आणि मग आपला हा स्केलेटनचा पूर्ण पार्ट संपेल. सो थँक्यू. आपण गर्डल्स,
हातामध्ये असतो पेक्टोरल गर्डल आणि पायामध्ये असतो पेल्विक गर्डल. हातामध्ये असतो पेक्टोरल, पायामध्ये असतो पेल्विक, त्यालाच म्हणता हिप गर्डल, याला म्हणता शोल्डर. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, याच्यामध्ये येता स्कॅपुला, याच्यामध्ये येतं क्लॅव्हिकल. बरोबर आहे. स्कॅपुला किती असतात 2, क्लॅव्हिकल किती असतं 2, टोटल किती आले 4. इथे कॉक्सल आहे. लहान बाळांमध्ये 3 होते, आपल्यामध्ये एकच आहे कॉक्सल बोन, त्याचा 1/2, एका बाजूला 1, दुसऱ्या बाजूला 1, किती झाले 2. हे सर्व मिळून किती झाले 6. म्हणजे गर्डल बोन्स किती असतात 6. मग मित्रांनो आता आपण पुढे जाऊ. हिंडलिम्स आणि फोरलिम्ब मधले बोन बघू. फोरलिम्स, हिंडलिम्स. फोरलिम्बमध्ये पहा मित्रांनो, हे आपलं इथलं बोन ह्युमेरस, 1 आहे फीमर. तसंच पायामध्ये कोणतं आहे मित्रांनो 1 फीमर. त्याच्यानंतर इथे येतं मित्रांनो रेडियस अँड अल्ना. इथे येतं मित्रांनो टिबिया फायबुला. त्याच्यानंतर पुढे येतं मित्रांनो कार्पल्स. इथे येतं मित्रांनो टार्सल्स. इथे काय फरक आहे, इथे कार्पल या मित्रांनो 8 असतात, इथे टार्सल किती असतात मित्रांनो 7 असतात. मग एक टार्सल कमी मित्रांनो, पण बोन्समध्ये फरक पडत नाही, कारण या ठिकाणी एक्स्ट्रा पटेला येऊन जाते मित्रांनो, पटेला 1. यस. पुढे पहा मित्रांनो मेटाकार्पल. इकडे आले मित्रांनो मेटा टार्सल, इकडे आले मेटाकार्पल, इकडे आले मेटाटार्सल. हे किती मित्रांनो 5 बोटं असतील तर 5, इथे पण 5 बोटं असतील तर 5. त्याच्यानंतर पहा मित्रांनो शेवटचं फॅलेंजेस. इथे किती मित्रांनो 14, 5 बोटांचे. इकडे पण फॅलेंजेस. हे किती मित्रांनो 14. मित्रांनो हे झाले तुमचे 1, हे झाले 2 आणि 2. जरी इथे एवढा पोर्शन जो वेगळा आहे तो हायलाईट करतो, इथे 8च असतात, इथे हे दोन्ही मिळून 8 होतात. यस. इथे पहा 1, 1, 2, 2, 5, 5, 14, 14. दोन्हीही गोष्टी सेम आहेत. मला हे तुम्हाला कम्पेअर करून दाखवायचं होतं. फरक फक्त एवढा आहे, इथे कार्पल 8 होते, इथे टार्सल 7 आहे. एक टार्सल कमी झाला आणि त्याच्याऐवजी एक पटेला आला. हे एका पायातले बोनचे × 2 करावं लागेल तुम्हाला, ×2, आणि याला सुद्धा ×2. फॅलेंजेस पहा मित्रांनो कॉमन आहे दोन्ही ठिकाणी. फॅलेंजेस हे 14 × 2 28, 14 × 2 28. टोटल फॅलेंजेस होतील 56. लक्षात ठेवा, याच्यावर कन्फ्युजिंग क्वेश्चन येतो. मित्रांनो आता आपला पूर्ण स्केलेटन संपला आहे. बॉडीतले सर्व बोन्स तुम्हाला येत आहेत. पहा, म्हणजे एक साधारण 6 ते 7 दिवसात रोज एक 15 ते 20 25 मिनटं अर्धा तासाचं लेक्चर ऐकून एक 6-7 लेक्चरमध्ये तुमचा पूर्ण स्केलेटन संपला आहे. म्हणजे आता तुम्ही डॉक्टरकडे गेले तर तुम्ही असं नाही म्हणणार की माझा हात फ्रॅक्चर आहे. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर जर इथे दुखत असेल तर तुम्ही म्हणू शकता की सर माझ्या ह्युमरसमध्ये पेन आहे. त्या डॉक्टरांना सुद्धा कळेल की तुम्ही मेडिकल सायन्सचे स्टुडंट आहे. तुम्ही जर सांगितलं इथे दुखतंय तर तुम्ही सांगू शकता सर रेडियस आणि अल्ना जिथे त्या ठिकाणी पेन होत आहे, त्यांना सुद्धा एक्झॅक्ट पोझिशन कळेल. नक्कीच तुम्ही याचा जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज घेऊ शकता. याचा तुम्हाला फायदाच होईल मित्रांनो, लक्षात ठेवा, याचा तुम्हाला फायदाच होईल. मग आता हे स्केलेटन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे सांगतो. बऱ्याच वेळा असं देतात किडनी ही 12व्या थोरॅसिकपासून 3rd नंबर वर्टेब्रापर्यंत असते. मग आता 12वी थोरॅसिक आणि 3rd नंबर वर्टेब्राच येत नसेल तर किडनीची पोझिशन समजणार नाही. बऱ्याच ऑर्गनची पोझिशन ही तुमच्या बॉडीतल्या स्केलेटनची कम्पेअर करून त्या ठिकाणी लिहिलेली असते. स्केलेटनच तुम्हाला आला नाही तर त्या ऑर्गनची पोझिशन तुम्हाला बॉडीमध्ये कळणार नाही आणि बायोलॉजी तुम्हाला समजणार नाही. म्हणून स्केलेटन येणं हे आवश्यक आहे, लक्षात ठेवा. सो हिअर वी विल स्टॉप. मित्रांनो या पूर्ण स्केलेटनचा एक चार्ट बनवा. पूर्ण स्केलेटनच्याच खूप छान नोट्स बनवा. तो चार्ट घरी चिटकवा, येता जाता पाहत जा. असाच तुमचा इझिली स्केलेटनचा अभ्यास होऊन जाईल.